नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज कसा भरायचा आणि तो भरल्यानंतर कुठे सबमिट करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं आहे महिलेचे संपूर्ण नाव। तुम्हाला ज्याला अर्ज करायचा आहे त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहावे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव कोणते आहे ते इथे भरावे। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी भरावे। त्याच्यानंतर ज्या महिलेचा अर्ज आहे त्यांचा जन्मदिनांक इथे दिनांक, महिना, वर्ष या फॉर्मॅटमध्ये भरावा। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहावा। त्यानंतर तुमच्या जन्माचे ठिकाण म्हणजेच जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यांपैकी कुठे असेल ते इथे लिहावे। त्यानंतर पिनकोड लिहावा। 5व्या क्रमांकावर आहे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक इथे असावा। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी भरावा। पुढचा पॉईंट आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही शासनाच्या कोणत्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर इथे लिहावे, होय म्हणून टिक करावे, आणि नसेल तर नाही म्हणून टिक करावे। आणि जर होय असेल तर असल्यास दरमहा किती रुपये तुम्ही लाभ घेत आहात याचा इथे आकडा भरावा। त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती कोणती आहे ते इथे लिहावे। वैवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, तुमच्या बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाता क्रमांक आणि IFSC कोड इथे भरावा। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का। जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडला असेल तर होय म्हणून इथे टिक करावे, आणि नसल्यास तुम्ही बँकेत जाऊन हा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याला जोडू शकता। ती एक फक्त छोटीशी प्रोसेस असते, ती तुम्ही पूर्ण केली की तुमचं बँक खातं आधार क्रमांकाला जोडलं जाईल। त्यानंतर नारी शक्ती प्रकार, इथे 7 प्रकार दिलेले आहेत। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। यापैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता त्या क्रमांकावर इथे टिक करावे। त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती अपलोड करण्यात याव्या, म्हणजेच तुमच्याजवळ आधार कार्ड, आदिवासी जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो, हे सगळे कागदपत्र तुमच्याजवळ हवेत। त्यानंतर महत्त्वाची टीप आहे की अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। म्हणजेच हा अर्ज भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करू शकता। त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र। इथे मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही। इथे तुमचं जे क्रायटेरिया सूट होतो त्या बॉक्सवर तुम्ही टिक करू शकता। या सर्व नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। आणि खाली शेवटी मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर, ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल तर यानंतर इथे तुमची सही करा। इथे इम्पॉर्टंट नोट दिली आहे की उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे। म्हणजेच तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुमची ऑनलाईन प्रोसेससाठी तुम्हाला वेगळा अर्ज भरायचा आहे। पहिल्यांदा हा अर्ज भरून अंगणवाडी केंद्रामध्ये सादर करायचा आहे। त्यानंतर तिथून तुमची ऑनलाईन प्रोसेस चालू होईल। अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल। अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी, म्हणजेच तुमचा अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्हाला याची पावती मिळून जाईल। तर मित्रांनो,
तुम्हाला ह्या व्हिडिओपासून जर काही मदत झाली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.